नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या गोदाईच रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलवर। पहा कशी दिसत आहे आपली पावभाजी। एकदम हॉटेलसारखी पावभाजी झालेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। कुकरमध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊ। एक चमचा जिरा टाकून घेऊ। जिरा तडतडला की 1 चमचा पावभाजी मसाला टाकू। मीडियम साइजचे 3 टोमॅटो कापून घेतले। टोमॅटो चांगलं परतून घेऊ जेणेकरून मसाला करपणार नाही। अर्धा बीट कापून घेतले। 2 गाजर कापून घेतले। तीन आलू कापून घेतले। चांगलं परतून घेतले। चांगलं परतून घ्यायचं। चवीनुसार मीठ टाकले। चांगलं परतून घेतले। पावन वाटी कच्चे मटर टाकले। चांगलं परतून घ्यायचं। दोन गिलास पाणी टाकले। कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि 3 शिट्या आणायचं। पावभाजीमध्ये शिमला आणि कांद्याचे मेन फ्लेवर असते, ते आणण्याची तयारी करू। कढईमध्ये 1 चमचा तेल टाकू, मग बटर टाकू। तेल टाकल्यानं बटर करपणार नाही। 3 शिमला मिरची कापून घेतली। तीन कांदे कापून घेतले। हाय फ्लेमवर 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं। मीडियम फ्लेमवर अद्रक लसणाची पेस्ट टाकून 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचं। चवीनुसार मीठ टाकायचं। यामध्ये सुद्धा 2 चमच पावभाजी मसाला घेतले। 2 चमच लाल तिखट घेतले। भाजीला कलर आणण्यासाठी थोडंसं कलर टाकायचं। चांगलं परतून घ्यायचं। एक चमच कस्तुरी मेथी चोळून टाकली। 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतली। कोथिंबीर चिरून घेतली। अर्धा लिंबू पिळून घेतले।
चांगलं परतून घ्यायचं. एक गिलास पाणी टाकून उकळी आणायचं. कुकरच्या 3 शिट्या झालेल्या आहेत. वाफ जाईपर्यंत झाकण नाही काढायचं. पाण्यासकट कुकरमधल्या भाज्या टाकायचं. आपण आता मॅश करू. पहा किती मस्त मिसळून आली पावभाजी. आता आपण पाव भाजून घेऊ. थोडा बटर टाकून घेऊ. त्यात कोथिंबीर टाकून थोडीशी भाजी टाकू. भाजी टाकल्यामुळे पावभाजीचा फ्लेवर पाव मध्ये येतो. आता पाव चिरून भाजून घेऊ. पहा झाले पाव भाजून. आपली पावभाजी तयार आहे ना सोपी. तुम्ही कधी ट्राय करणार मग. चला तर मंडळी, अशी नवनवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. स्वस्त खा, मस्त रहा.